कलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। मुलांची शाळा सुरू झाली आहे, पावसाळाही सुरुवात झालेली आहे. मग रोज मुलांना टिफिनसाठी काय द्यावं हे सुचत नाही. तर आज मी अगदी प्रोटीनने भरपूर असलेले लाडू तयार करणार आहे. तर आज आपण भाजलेल्या चण्यापासून हे लाडू तयार करायचे आहेत. भाजलेल्या चण्याचे आपण इथे साल काढून घेतलेली आहे. आता आपल्याला हे कढईमध्ये घालून थोडेसे गरम करून घ्यायचे आहे. सुरुवातीला आपल्याला कोरडेच हे भाजून घ्यायचे आहेत. तुपाचा वापर इथे करायचा नाही आहे. कोरडेच आपल्याला चणे हे भाजून घ्यायचे आहेत. चणे हे भाजलेलेच असतात, फक्त थोडेसे आपण गरम केलेत ना तर मिक्सरमध्ये फिरवताना छान पावडर तयार होईल. त्याचबरोबर इथे मी 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे. खोबरं छान लाल रंगावरती होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवरतीच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं इथे भाजून झाल्यावरती आपण यामध्ये अर्धी वाटी मनुका घातलेले आहेत. लाडू करताना इथे मी साखर गूळ वापरलेला नाही आहे, फक्त मनुका घातलेले आहेत. मनुकामुळेच या लाडूला छान अशी गोडसर चव येते, त्यामुळे साखर गूळ घालायची गरज नाही. तर इथे सगळं छान इथे भाजून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम इथे बंद करायची आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून याला फिरवून पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथे गॅस बंद करते आणि पसरट भांड्यामध्ये मी काढून पूर्णपणे हे थंड करून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये घालून आपल्याला ह्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. भाजलेले चणे तर आपण खातोच आणि शिवाय खोबरंसुद्धा थोडंसं गोडसरच असतं, त्यामुळे इथे मी गूळ किंवा साखर वापरलेला नाही आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये गूळ वापरू शकता. तर छान याची पावडर मी तयार करून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता बघा, छान असं हे मिश्रण लाडू वळण्यासाठी तयार होतं बघा. आता यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तूप घालायचं आहे आणि तूपसुद्धा छान गरम झाल्यावरती तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता, पण तुपाचा वापर इथे आपल्याला 2 ते 3 चमचे इतकाच करायचा आहे. थोड्याशा तुपामध्ये सुद्धा हे लाडू छानपैकी वळले जातात, त्यामुळे आपल्याला 2 ते 3 चमचे इतकंच तूप इथे वापरायचं आहे. हवे ते तुम्हाला ड्रायफ्रूट्स इथे घेऊ शकता. मी इथे फक्त बदाम घेतलेले आहेत. हलके तुपावरती आपल्याला याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि लगेचच आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचे आहेत. सगळं मिश्रणामध्ये तुम्ही घातले गेल्यानंतर पुन्हा छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला लाडूचं इथे मिश्रण तयार झालेलं आहे. चणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात, पण चणे लहान मुलं सहसा खात नाहीत. तर अशा पद्धतीने त्यांना पौष्टिक लाडू करून दिलेत ना तर अगदी न चुकता 1 तरी लाडू दिवसातून नक्कीच खातील. आता या तयार झालेल्या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चमचाभर वेलची पूड घालायची आहे. पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाडू वळण्यासाठी आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्ही इथे बघू शकता बघा, थोड्याशा तुपामध्ये सुद्धा मस्त एकदम हे लाडू वळल्या जातात. आणि याच्यामध्ये आपण गूळ साखर असं काहीही नाही वापरलेलं आहे, फक्त आपण यामध्ये मनुका घातलेले आहेत आणि लाडू मस्त एकदम गोडसर हा तयार होतो. तुम्हाला जर असं वाटलं की हे लाडूमध्ये थोडंसं गोडसरपणा हवा आहे तर यामध्ये तुम्ही गुळाची पावडरसुद्धा ॲड करून हे लाडू वळू शकता. तर अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेले लाडूसुद्धा इथे करून घेणार आहे. तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहतच असाल तर तुम्ही कुठच्या शहरामधून कोणत्या गावामधून हा व्हिडिओ बघताय मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला तुमचे आभार मानता येतील. अतिशय हेल्दी आणि पौष्टिक लाडू इथे आपले तयार झालेले आहेत. लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा तुम्ही टिफिनलासुद्धा हे लाडू तुम्ही देऊ शकता. हे लाडू प्रत्येकासाठीच खूप फायदेशीर आहे. तुमच्या घरी कोणी डायबिटीज पेशंट असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही हे लाडू देऊ शकता. तर अशा पद्धतीने ही पौष्टिक लाडू एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला लाडवाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.